प्रचंड उत्साह आहे. आपल्या सर्वांचं आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आज वंदन करताना एक मोठा मन भरून येतोय आणि त्याबरोबर एक नवा आत्मविश्वासही आपोआपच आपल्या सर्वांना मिळतो. जी भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना ज्या व्यक्त केल्या होत्या त्यांच्या विचारधारेवर आधारित आज आपण सगळे काम करतो. कष्टकरी आहे, बळीराजा आहे, 18 पगड जातीचा उद्धार त्यांनी केलाय. सर्व समावेशक अशा प्रकारचा मला वाटतं दुवा त्यांनी या सगळ्या समाज बांधवांमध्ये साधण्याचा प्रयत्न केला. आज ते कुठेतरी आपण त्याच्यामध्ये मोठी दरी निर्माण झालेली पाहतो. आज या शिवजयंती निमित्तानं मला एवढंच आव्हान सगळ्यांना की शिवरायांचा जो विचार आहे तो आपल्या मनाशी बाळगून आपण सामाजिक एकतेचा आपण या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. आमचं महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर सातत्यानं काम करतोय आणि त्यामुळं सरकार मिळालं जे यश आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं यश आहे असं मी मानतो. तर आपण बघितलं तर छत्रपतींच्या विचारावरती बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. मात्र एकनाथ शिंदे ठाकरेंपासून बाजूला गेले. नंतर आजही अनेक जण पक्ष सोडून जात आहेत आणि संजय राऊत म्हणतात की हे सगळे फितूर आहेत. काय वाटतं? सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी विचारधारा वर आधारित शिवसेनेची स्थापना केली तो मी म्हटल्याप्रमाणे छत्रपतींचा विचारच त्यांनी घेतलेला होता आणि त्या विचाराची फारकत करण्याचं काम उद्धव ठाकरे किंवा त्याच्या सहकार्याने 2019 मध्ये केले आपण पाहतो. हिंदुत्वाची फारकत घेतल्यानंतर ही जी फितुरी कोणी केलेली आहे या लोकांनी केलेली आहे आणि या गद्दारांना राज्याच्या जनतेनं या निवडणुकीत धडा शिकवलेला आहे. आपण जर बघितलं तर राज्यभर अतिक्रमण काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. जिल्ह्यामध्ये देखील अनेक रस्त्याच्या कडेचं किंवा गावांचं अतिक्रमण काढलं जातं. मात्र यामध्ये जर बघितलं तर इतर जिल्हा मार्ग, नंतर तो जिल्हा मार्ग होतो, नंतर राज्य मार्ग होतो, नंतर महामार्ग होतो. त्याचे नियम बदलतात. मात्र अधिकृत जी जागा असते ज्या जागा मालकाची त्याला मात्र त्याचा मोबदला मिळत नाही आणि त्याला अतिक्रमित ठरवलं जातं. खरं अतिक्रमणाचा प्रश्न आधीच जटिल होत चाललेला आहे. वाढत्या लोकसंख्येचा परिणाम आहे, वाढत्या शहरीकरणाचा परिणाम आहे. त्यामुळे जे अतिक्रमण जो आपण राज्यमार्ग आहे म्हणजे तुमचा राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा राज्यमार्ग आहे या सगळ्यामध्ये जे काही अंतराचे निकष ठरलेले आहेत ते पूर्वी होते पण त्यावेळी कोणी लक्ष दिलं नाही, अतिक्रमण झाले. पण अतिक्रमण काढून लोकांना विस्थापित करणं हे अंतिम ध्येय नाही आहे. त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे या दृष्टीने मी प्रयत्न करतो. आणि आपलं मुद्दा बरोबर आहे की अशा अनेक गावांमध्ये शहरांमध्ये वाढीव मोबदला किंवा त्या इमारतीचा मोबदला देणं हे अद्यापही काही प्रलंबित आहे. मला वाटतं राज्याच्या संबंधित मंत्र्यांशी मी चर्चा करीन. एक राज्यव्यापी धोरण याबद्दल निश्चितपणे करावं लागेल असं माझं मत आहे. आपण बघितलं तर अप्पर तहसील कार्यालयाची अनेक ठिकाणी मंजुरी किंवा संगमनेर मध्ये जोरव्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय होत आहे. मात्र असं चर्चा सुरू आहे की हायकोर्टाने याला स्थगिती दिली आहे. मला वाटतं हे जे मध्यंतरी काल परवा बातमी आली अहमदनगर अप्पर तहसील कार्यालय हायकोर्टात स्थगिती दिली त्याचा काही जल्लोष आमच्या मला वाटतं भ्रमेश्वर लोकांनी साजरा केलेला. पण मला त्यांना हे समजून सांगायचं की हे अहमदनगर नाही, अनगर नावाचं गाव हे सोलापूर जिल्ह्यात आहे, मोहोळ तालुक्यात आहे. तिथे अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन केलं होतं तर त्याच्या संदर्भात काही मान्य उच्च न्यायालयाने काही निकाल दिलेले आहे. तर अहमदनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाचा काही संबंध नाही. आजही अहमदनगरला सुरू करणं अप्पर तहसील कार्यालय उत्तम चाललेलं आहे. विकेंद्रीकरण झालं पाहिजे कारण तालुक्याची भौगोलिक स्थिती एवढी मोठी आहे. म्हणून संगमनेरमध्ये आपण आश्विला अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय केला आहे. आता घारगावच्या लोकांची मागणी आहे, साकूरच्या लोकांची मागणी आहे आणि जनतेला मला वाटतं सगळ्या सुविधा त्यांच्या दारात उपलब्ध झाल्या पाहिजे ही खरं मागणी आहे. आश्वीचं तर आम्ही यापूर्वी पोलीस स्टेशन निर्माण केलं म्हणून लोकांना सुविधा मिळाली.
परंतु वर्षानुवर्ष तालुक्यामध्ये ज्यांनी मक्तेदार निर्माण केलाय, तालुक्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलंय, आता लोकांनी दहशत या विधानसभेला झुगारून दिली. त्यामुळे आपण तहसील कार्यालयासंबंधी निश्चितच काही लोकांचा विरोध यासाठी की भौगोलिक दृष्ट्या त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून आता शासन स्तरावर आता आपण त्यांना आदेश दिलेले आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना की भौगोलिक मंडळाची रचना करून, मंडळाची पुनर्रचना करून जी भौगोलिक संलग्नता असेल त्या गावाने घ्यावं. ते भौगोलिक संलग्नतेतून त्याच्यावर अन्याय होतो आज इकडे जोडल्यामुळे त्यातून वगळावं. पण मला वाटतं याच्यावर विनाकारण आता मी म्हटल्याप्रमाणे भरमीचे लोक आहेत, त्यांना पराभव पचवता येत नाही. स्वतःच्या अस्तित्वाची लढाई काही ना काही मुद्दे जे आहेत ते मुद्देच नाही आहेत ते उपस्थित करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण तहसील कार्यालय करताना कोणत्याही घटकाला, कोणत्याही गावाला त्याच्या भौगोलिक संलग्नतेच्या विरोधात जाऊन काही निर्णय होईल असं अजिबात नाही. त्या सगळ्या ग्रामस्थांच्या भावनेचा निश्चितपणे आदर होईल. शिर्डीमध्ये लुटीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्यामध्ये 2 जणांना जीव गमावा लागला, त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र याबद्दल काहीतरी एक धोरण निश्चित करणं गरजेचं आहे. शिर्डीमध्ये पूर्णतः गुन्हेगारी उच्चाटन करण्याची कार्यवाही सुरू आहे. हे फुलांच्या मध्ये सुद्धा मुळे गुन्हेगारी मध्यंतरी वाढत, आपण ती फुल विक्री जी आहे आता ती मध्यंतरी आता बंदी घातली होती. आता जी फुल विक्री करण्याचं धोरण आहे ते फक्त साईबाबा संस्थांच्या जी सोसायटी आहे, कर्मचाऱ्यांची सोसायटी, त्यांच्या मार्फतच ते विकलं जावं. ते सुद्धा फक्त संस्थांमध्ये साई भक्त जे येणार आहेत त्या दर्शन रांगे ठिकाणी ते विकावं. असे खाजगी विक्रीची परवानगी का दिली, काय अनधिकृतपणे विकलं जातं, अशा अनधिकृत फुल विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना नगरपालिकेला देण्यात आलेल्या आहे. मात्र वस्तूंचे दर कुठेतरी अवाजवी जी घेतली जात आहेत, तर त्याबद्दल नगरपालिकेने ठोस निर्णय सगळ्या दरपत्रक जे आहे त्या दुकानाच्या बाहेर आता डिस्प्ले करण्याची शक्ती आपण करतो. आणि सर्वसाधारण नगरपालिकेच्या वतीने सुद्धा सार्वजनिक ठिकाणी कोणत्या सगळे दरपत्रक आता आपल्याला त्या लावायला सांगितलेले आहे. त्यामुळे ही काही भाविकांची लूट होणं, त्यातून शिर्डीचं नाव बदनाम होणं, त्या ठिकाणी साईबाबांची भूमी आहे ती बदनाम होते, ती होऊ द्यायची नाही. आणि असे जे कोणी समाजकंटक असतील, भाविकांची लूट करणारे आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई केली जाईल. थँक्यू.